कुमार आपल्याला पाहायला मिळतील वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि सांघिक कोट्यातील देखील या पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकर एंड वरती असतील फलंदाज योगेश आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिल. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती कुमार, स्ट्रायकर एंड वरती योगेश्वर, नॉन स्ट्रायकर एंड वरती निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अलॉंग द वी मारायचा प्रयत्न, मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. पहिल्या चेंडूवरती अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचं होतं, मिडॉनला फिल्डर होतं, त्यांच्या माध्यमातून एक्युरेट फेकी झाली असती तर 19-20 चा मामला झाला असता, परंतु थोडीशी लेझी फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला अनुषंगून दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचले. एक धाव झाली कंप्लीट आणि धावसंख्येला आकार मिळतोय. एक धाव फलकावरती पाहायला मिळेल. फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहू शकतो. आउटसाइड दी सर्कल लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील, त्यानंतर मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये. थर्ड मॅन, फाइन लेग पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर वाइडिश मिड ऑन असेल, मिड ऑफ असेल, एक्स्ट्रा कव्हर. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू जी मात्र चेंडूफेकी केली जाते कुमारच्या माध्यमातून. भन्नाट वेग जो मात्र हे चेंडूला प्रदान होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या चेंडूवरती एक धाव जी मात्र कंप्लीट झाली, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडू पडला, थोडासा खाली राहिला, आतमध्ये देखील आला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते इनसाइड दी सर्कल. फायनली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने फेकी केली. स्ट्रायकर एंडवरती तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. सातत्याने सिंगलचा खेळ जो मात्र खेळला जातोय, परंतु मोठे फटके देखील येणं गरजेचं आहे. वेल बिगेन इज हाफ डन असं आपण म्हणतो आणि तो वेल बिगेन सध्याच्या स्थितीला गोलंदाजी करणाऱ्या मुठवत संघाचा झालेला आहे. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला. इथे फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना ओव्हर द बॉलर हेड, बॉल सीमा पार. आला इनिंगचा पहिला ब्लास्ट, ब्रँडेड षटकार. त्याच्या माध्यमातून येतोय षटकार. टीमची टोटल झाली 8 आणि अजूनही 2 चेंडूचा या पहिल्या षटकामध्ये शिल्लक. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू स्लाइस झालाय आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. फलंदाज होईल बाद. योगेश्वरला परतायला लागते माघारी. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थात जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब या संघाला 8 या आकड्यावरती. बाउंड्री क्रॉसिंग असणार आहे. योगेश्वर सर्कल क्रॉसिंग नाहीये. नवीन फलंदाज भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश्वर जो मात्र बाद होतोय त्याची जागा भरण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती भाऊ येतोय. 8 या आकड्यावरती पहिला झटका लागतो. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकार लागला होता, परंतु त्यानंतर कमबॅकची गरज होती आणि तो कमबॅक कुमारच्या माध्यमातून केला जातोय. अप्रतिम असा फटका मागच्या चेंडूवरती आपण योगेश्वरच्या माध्यमातून पाहिला होता. ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी गेला. इथे वाईड बॉल असेल. दरम्यान मयूरदादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. वाईड बॉल येतोय. टीमची टोटल 9 या आकड्यावरती.
9 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिलं षटक मार्गस कुमारच्या माध्यमातून चांगली चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा फटका आला परंतु त्याला वेगळलं. खूप सुरेख अशी गोलंदाजी झाली आहे. इथे मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती आणि अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 10 पाहायला मिळेल. पडलेला या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागेल. इनसाइड दी सर्कल आणि आउटसाइड दी सर्कल फक्त 4 खेळाडू पेट्रोलिंग करू शकतील शेवटच्या षटकामध्ये. या गोष्टीची नोंद करून घ्यायचे. पहिल्या षटकाची समाप्ती 1-10 अशी धावसंख्या पाहायला मिळते. योगेश्वरच्या माध्यमातून एक षटकार आला परंतु त्यानंतर तो तंबूच्या आश्रयाला परतला. दुसऱ्या बाजूला निखिल आणि भाऊ यांच्या माध्यमातून सिंगलचा खेळ, डॉट बॉल येतोय, त्यानंतर सिंगल देखील येतोय परंतु मोठे फटके काही येत नाहीयेत. बॉलिंग मार्क वरती अजय आपण पाहतोय स्पेल मधील पहिले सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये. आउटसाइड दी सर्कल आपण डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहू शकतो. त्यानंतर मिड विकेट पाहायला मिळेल, लॉंग ऑन पाहायला मिळेल, लॉंग ऑफ पाहायला मिळेल, एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये फाईन लेग असेल, थर्ड मॅन असेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळेल, वायडिश मिड ऑन देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार अजय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय भाऊ. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग झाली होती. अगदी चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होईल. बॅटचा स्विंग चांगला होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. यानंतर होणारी मॅच चानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ इताडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मागच्या चेंडू सारखाच हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग झाली होती, तिथून थोडासा आतमध्ये आला होता. फलंदाजाने अगदी आडवा झाडू फिरवावा अगदी त्याप्रमाणे मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. सध्याच्या स्थितीला प्रेशर कुठेतरी बिल्डअप होत असताना आपण पाहू शकतो फलंदाजावरती, आणि तो रिलीज करायचा असेल तर मोठा फटका इथे खेळावा लागेल, किंबहुना सिंगल डबल देखील काढावे लागतील. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांना ब्रश होत असताना बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून. सीमारेषा पलीकडे रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार, चौकार. स्कोर कार्ड सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजय जो मात्र आपल्याला सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू डॉट आले परंतु त्यानंतर एक चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये देखील पहिले 3 चेंडू इकॉनॉमिकल होते, त्यानंतर षटकार आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक होत असताना गोलंदाजाने केला होता. अगदी या षटकामध्ये ते होईल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात असं अजय आपल्याला पाहायला मिळतोय. खूप जास्त अवधी जो मात्र सध्याच्या स्थितीला मुठवा या संघाच्या माध्यमातून घेतला जातो. विनंती आहे आपण थोडस स्पीडअप करायचे. इथे चेंडू बॉडीला ब्रश होतोय, पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. थर्ड मॅनचा फिल्डर जो मात्र पॉइंट मध्ये येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा एक फायटिंग टोटल असू शकतो. त्यासोबत 40+ धावा झाल्या तर कुठेतरी बॉलिंग करणारा संघ दुसऱ्या इनिंग मध्ये फ्रंट फुट वरती नेहमी येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ऑन साइडला फिल्डर पाहायला मिळत आहे डीप मध्ये. उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला स्ट्रगल होत असताना पाहतोय मात्र जय हनुमान क्रिकेट संघ खांडवा ब मोठे फटके खेळायचा प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न अंती परमेश्वर काही मिळत नाहीये. मोठे फटके मारायचा प्रयत्न होत असताना कुठेतरी दमछाक होतीये.
इथे आपण पाहू शकतो यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉन स्टॉप रिझन मध्ये ट्रॅव्हल होत होता. फायनल क्षेत्रामधला फिल्डरने फिल्डिंग केली तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. अशा रीतीने दुसऱ्या षटकाचं वाजवी खेळ समाप्त. टीमची टोटल 1-17 पाहायला मिळेल. विनंती असेल चानू स्पोर्ट्स इताडे त्यासोबत जय हनुमान इताडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ खांडवा ब विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. टॉस मुठवळ संघाने जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावेचं षटक जो मात्र कुमारचं होतं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अजयच्या माध्यमातून एकंदरीत 7 धावा पाहायला मिळाल्या. दोन षटकांची समाप्ती, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकासाठी सुधीर येतोय. आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील या तिसऱ्या षटकामध्ये प्राचारित केलं जातं त्याला. मुठवा संघाच्या बाजूने गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती भाऊ पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होतीये. यावेळेस देखील लो फुल टॉस चेंडू होता. पायांचा वेग घेणारे चेंडू पाहायला मिळाला. फिल्डिंग चांगली होतीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो पहिल्या चेंडूवरती 2 धावा, ज्या मात्र एकवटण्यामध्ये यश मिळालंय खांडवत संघाला. इथून अजूनही 20 ते 25 धावा झाल्या तर मात्र एक फायटिंग टोटल उभा राहू शकतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. फेकी झाली होती परंतु कलेक्शन खराब आणि बघता बघता साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. आमच्या सोबत ऍज अ स्कोरर संकेत जोडले गेले, त्यांचं देखील विशेष असं कौतुक आहे. धावसंख्येची मात्र 22 पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा. मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि मिसफिल्ड होते त्यावेळेस फिल्डिंग करणारी टीम बॅकफुट वरती जात असताना आपण नेहमी पाहतो. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मूव्स ऑन 23. 23 धावा च्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय आणि या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. सुधीर याने पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा पाहायला मिळाल्या. त्यावेळेस कुठल्यांवरती चेंडू हिट झाला होता, खांद्याचा वापर करण्यात आला होता, अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं होतं. मोठा फटका मारायचा नक्कीच प्रयत्न करण्यात आला होता, हुक करायचं होतं परंतु मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत होता तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होतीये. सातत्याने सिंगल डबलचा खेळ चांगला होतोय परंतु मोठे फटके देखील येणं इथून गरजेचं आहे. ते मोठे फटके काही येत नाहीयेत. यावेळेस बॅटची कडा, चेंडू चाललाय थर्डमॅन रिजन मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या माध्यमातून पॅकिंग खराब होत असताना पाहायला मिळतीये. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे कारण चेजिंग कंपल्सरी आहे आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर एक एक धाव जी मात्र बहाल केली जातीये फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ती कमी करणं गरजेचं आहे. ती कमी होतील का हा मोठा प्रश्न असेल. यावेळेस बॅटची कडा, चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होती आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 9च्या सरासरीने 1-27 अशी पाहायला मिळतीये. तर यानंतर होणारी मॅच चानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष जय हनुमान इताडे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 1-27 अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. 9ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन होत असताना पाहू शकतो.
जय हनुमान इताडे टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आहे जानू स्पोर्ट्स इताडे टीमचे कॅप्टन आपण देखील आमच्या सोबत जोडले जायचे. टॉस जो मात्र मिड इनिंग्स मध्ये केला जाईल या गोष्टीची नोंद करून घ्या. अनंत ज्या टीमचं कॅप्टन रिपोर्टिंग करणार नाही त्या संघाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 3 षटकांची समाप्ती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये अजयच्या माध्यमातून 7 धावा खर्च झाल्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर त्या षटकामध्ये एकंदरीत 10 धावा खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळाला सुधीरच्या माध्यमातून. तर चौथ्या षटकासाठी आपण पाहू शकतो अंतिम भैरवी षटकामध्ये लल्लेश येतोय. दुसऱ्या बाजूला निखिल सो मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पॅटची कडा लागती आणि एसटी रक्षकाने टिपलाय झेल समाप्त होतोय. फलंदाज निखिलचा खेळ झटका लागतोय दुसरा. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब या संघाला निखिल बॅक टू दी पवेलियन. जानू स्पोर्ट्स इताडे टीमचे कॅप्टन देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. वेलकम दैवत सर, आपलं देखील सकाळच्या सत्रामध्ये स्वागत आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ मधून सीमारेषा पलीकडे. वेलकम टू दी ग्राउंड. पहिल्या चेंडूवरती चौथ्या षटकाच्या फलंदाजाने ठोकलाय हा खणखणीत षटकार. तिने 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती रोहितच्या माध्यमातून तडाखा पाहायला मिळाला. सचिनजी थेटे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला होता तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35 पाहायला मिळेल. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. सचिनजी थेटे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. लेजंड क्रिकेटर आहेत ज्यांच्या माध्यमातून नानकर संघाला अनेक वर्षांसाठी क्रिकेट सर्व करण्यात आलं होतं. असे सचिन सर त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. इथे कॅचची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे झालेत फंबल आणि त्याला अनुषंगून 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. वारंवार चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणांमध्ये एरर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याला अनुषंगून 4 ते 5 धावा एक्स्ट्रा आतापर्यंत खांडवस ब संघाच्या बाजूने ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 37 आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. यावेळेस चेंडू बॉडीला ब्रश होतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फाईन लेग क्षेत्रामधील फिल्डर जे मात्र पॅकिंगला येत आहेत तोपर्यंत लीग बायच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 38 धावा धावफलकावरती एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना होणार. एका बाजूला जानू स्पोर्ट्स इताडे, दुसऱ्या बाजूला जय हनुमान इताडे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न. लांबी कमी उंची जास्त मिळते चेंडूला. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा झाल्यात कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होईल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद आणि या शर्यतीने 4 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल 40 या आकड्यावरती 41 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. जय हनुमान खांडवा ब या संघाच्या माध्यमातून मकरंद स्पोर्ट्स मुठव या संघासमोर.
विनंती असेल सन्माननीय तानाजी दादा जाधव साहेबांना आपण आपले शुभ हस्ते टॉस जो मात्र करून घ्यायचे पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ इताडे दैवत वेळीकर सर जी मात्र आपल्याला पाहायला मिळतात ऍक्शन मध्ये असतील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे रील्स देखील सध्या त्यांच्या चर्चेमध्ये आहेत टर्फ मध्ये प्रॅक्टिस करतात त्यावेळेस रील्स चर्चेमध्ये असतात जय हनुमान क्रिकेट संघ इताडे टीम आपल्या कॅप्टनला त्वरित पाठवायचे जय हनुमान क्रिकेट संघ इताडे टीम कॅप्टन जय हनुमान क्रिकेट संघ इताडे टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचे टॉस जो मात्र केला जातोय तानाजी दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय तर टॉस जो मात्र चानू स्पोर्ट्स इताडे या संघाने जिंकलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने आपण पाहू शकतो फिल्डिंग चूज केली इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या संघाला चाळीस धावा धावफलकावरती 41 धावींचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहू शकतो एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ खांडवा ब दुसऱ्या बाजूला मकरंद स्पोर्ट्स मुठवळ अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांचा पूर्वार्ध कंप्लीट होतोय 4 षटकांच्या उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत आपण मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आवाज प्रसन्न चव्हाण यांचा थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर पुनश्च एकदा सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर आयोजित गावदेवी चषक नानकर 2024 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल सिक्रेट सुपरस्टार आहेत मॅच विनर आहेत गेम चेंजर आहेत आणि गेम चेंजर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे एक चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य आणि त्या स्मित हास्यामुळे अनेकशा मुली त्यांच्या प्रेमामध्ये पडतात असं आम्ही ऐकलंय असे आमचे संकेत शेठ दळवी साहेब त्यांचं आपण करूया सगळ्याच्या सत्रामध्ये भरपूर्वक स्वागत 41 धाव्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय 41चं टार्गेट जे मात्र टीम जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब संघाच्या माध्यमातून मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघासमोर प्रस्थापित करण्यात आलंय म्हटलं जातं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है जिंदगी जख्मों से भरी है फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो और हारना तो एक दिन मौत से भी है फिलहाल इस मैच में खांडवळ और मुठवल आप लढना सीख लो लढाई तर करावी लागेल मात्र 4 षटकांमध्ये कोण जिंकेल हे तुमच्या समोर नक्कीच पिक्चर थोडंसं क्लियर होईल मात्र ये तो सिर्फ झांकी है दूसरी इनिंग अभी बाकी है ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है आता ते पिक्चर कसं असेल हे 4 षटके तुम्हाला नक्कीच सांगून जातील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला निखिल पाहायला मिळतील 2 खेळाडू सलामीचे मैदानावरती सज्ज टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाकडून खेळत असताना विशाल आणि विशालच्या जोडीला तेजस तर बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील निखिल सामन्याला होतीये सुरुवात दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून
विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पहिल्या बॉल वरती यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या बॉल वरती मोठा धक्का बसतोय टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. फलंदाज विशाल, बॅक टू दी पवेलियन. ते अपयश आपण पाहू शकतो. थोडस जर पाहिलं गेलं कुठेतरी पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन झालंय. 41 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉल वरती जर विकेट पडली आहे ना, यू आर इन ट्रबल. तुमचा संघ धोक्याची घंटी वाजतोय. अगदी मी म्हणेल या मैदानावरती धावा किती बनतील, धावा किती चेज होऊ शकतात हे सांगणं थोडस मुश्किल आहे. कारण कालच्या दिवसामध्ये 16 धावांवरती संघांना थांबताना आम्ही पाहिलंय आणि 70 धावा देखील चेज होण्याच्या मागे जरूर होत्या. शेवटच्या मोमेंट पर्यंत आम्हाला कळत नव्हतं. त्यामुळे मैदान असं आहे की अनप्रेडिक्टेबल आहे. किती धावा बनतील, किती धावा चेज होतील, किती धावा डिफेंड होतील हे सांगणं थोडस मुश्किल आहे. यावेळेस पुन्हा एकदा विकेट. वन मोर विकेट डाऊन. एकावरती एक फलंदाज समूच्या आशयाला जात असताना तू चल में आया अशी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाचा दुसरा धक्का बसतोय. अजितची खेळी होत असताना समाप्त. अजित, बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. आकाश पाटील सिनियरने या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. पाहूया या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज निखिल ठरू शकेल का. काल देखील 4 गोलंदाजांनी 2 चेंडू 2 घडी टिपले होते. आज देखील दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत 2 चेंडूंवरती 2 महत्वाचे मोहरे टिपले गेलेत गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. आता ऑन अ हॅट्रिक असेल. पाहूया हॅट्रिक कंप्लीट होऊ शकेल का. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल केची संधी नक्की निर्माण झाली होती. हाफ चान्स आम्ही म्हणूया. आयडिश लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल एकदम कंप्लीट होईल. जबरदस्त गोलंदाजी कसून ठेवलंय. जणून काही मी म्हणेल फलंदाजाच्या पायांवरती बेड्या टाकण्याचं काम करण्यात आलंय. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. 41 धावांचा पाठलाग करत असताना ही जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज निखिलच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल जो वायडिश लॉंग ऑन मध्ये शिफ्ट झालाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर, मिड ऑन मध्ये फिल्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. फिल्डिंगची व्यूह रचना अशी आहे की शॉर्टर वनचा वापर करण्यात येईल आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्टर वनच्या बॉल वरती अगदी एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज तेजसच्या बॅट मधून हा कडकडाट असा चौकार. क्रिकेट का खेळ आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. तेजसच्या बॅट मधून हँड हँडसम माइटी हिट, षटकार.
मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उडान होती है. ते हौसले नक्की आता बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू खाली जरूर राहिलाय, पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. चांगलं षटक ज्यामध्ये दोन्ही संघांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. पहिले 2 बॉल वरती 2 विकेट, त्यानंतर तेजस आले, तेजसने पाहिलं आणि तेजसने खऱ्या अर्थानं जिंकून घेतलं पहिलं षटक. एंड इज वेल, ऑल इज वेल. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 11, विजयाचं समीकरण 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावेंची गरज असेल. विनंती असेल टीम मॉडेल जास्त घेऊ नका, कारण वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. आपण भरपूर सारा डिले चाललो आहे, त्यामुळे रिक्वेस्ट असेल टीमला की आपण फिल्डिंग सेट करून घ्या. 3 षटक, विजयासाठी 30 धावेंची गरज आहे. प्रति षटकामागे 10.00 ची आस्किंग गती म्हणजे काय, तर एक मोठा फटका सिंगल डबल या मॅच मध्ये तुम्ही शिरकाव करू शकता. आता क्रिकेट आहे, इथे 18 बॉल 18 धावा देखील चेज होत नाही, तर 18 बॉल 60 धावा देखील चेज होतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आम्ही सातत्याने म्हणतो. अगदी तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल का आज. कालच्या दिवसामध्ये आपल्याला असं चित्र पाहायला मिळालं, जिथे आपण पाहू शकतो 4 षटकांमध्ये 72 धाव्यांचं पाठलाग करत असताना 3 षटकं फार चांगली झाली, मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडंसं संघ बॅकफुट वरती गेला. अन्यथा मुठवळ संघ देखील त्यांच्या खेमामध्ये ढोक्याची घंटा होती. खांडवळ संघ, NK स्पोर्ट्स खांडवळ, त्या संघाने देखील काल सुपर 3 मध्ये प्रवेश होणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. आता 3 षटक विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकामध्ये योगेश्वर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया योगेश्वर कशा प्रकारची कामगिरी करतील दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये निखिलने 2 चेंडूंवरती जबरदस्त कामगिरी केली, मात्र कमबॅक करत असताना तेजस्वी लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. योगेश्वर तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पहिला बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळाला, टप्पा चांगला नाहीये. यावेळेस वाईट +1 2 धावा ऍड एक्स्ट्राच्या टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल 13 या आकड्यावरती. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं हे समीकरण टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. NK स्पोर्ट्स खांडवळ संघ कालच्या दिवसामध्ये फार चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. त्याच गावाचा संघ आपण पाहू शकतो जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ बी, हा देखील इन ऍक्शन मध्ये या दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केला होता. फुल टॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये फिल्डर असेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर दुसरी मैदानावरती सुरू आहे. योगेश्वर यांच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन अजय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन तेजस, ज्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय. धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस फुल टॉस बॉल जरूर होता डाऊन द लेग साइड, पण आमच्याकडे नक्कीच वळून सांगतील की येस लेग बाय. एकदा बॅट एक्स्ट्राची. आमचे मित्र कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली. NK स्पोर्ट्स खांडवळ संघाचे एक हरहुन्नरी गोलंदाज अर्थात हर्ष पाटील यांचं करूया सहर्ष स्वागत. उद्योजक आहेत, फार चांगल्या प्रकारचे खेळाडू देखील आहेत, फार चांगली स्कोरिंग देखील करतात. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल सोडेल तो तेजस कसला. तेजसच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. नो प्लसचा 1 एक्स्ट्राच्या 7 धावा सांघिक धावफलकावरती 8. सो मच आलाय नो बॉल वरती षटकार आणि आता फ्री हिटचा बॉल असेल म्हणजे सुवर्ण संधी. एक खेळाडू असा असतो ज्या खेळाडूला फ्री हिटची गरज नसते. अगदी तोच खेळाडू तेजस आहे. त्याच्यासमोर आता फ्री हिटचा बॉल आहे. त्याच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर झाला, मात्र इथे कॅच झाली आहे कंप्लीट. मात्र फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे नक्कीच एक धाव अर्जित होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. षटकातील जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची टू एंड
डायरेक्ट थ्रो करायचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाजाचा फॉलो थ्रू मध्ये होता जरूर, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त कमबॅक करत असताना आपल्याला योगेश्वर पाहायला मिळतात. दुसरीकडे धावगती जी आहे ती फार वेगाने पुढे सरकतीये 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 41 धावेचं मापक लक्ष जरूर आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. अंपायरचा कॉल येतोय. पंचांचा निर्णय अगदी अभांतरचा असेल. एकदा बाद टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती दुसरं मार्गस्थ योगेश यांच्या माध्यमातून मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खुल्या डप्प्याचा बॉल जरूर होता. खोदून काढायचा प्रयत्न होता. मिड ऑफचा फिल्डर मिड ऑन मध्ये गेले तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 25 या आकड्यावरती. आता शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल हा मोठा प्रश्न आहे. विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 16 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू आणि 16 धावा म्हणजे मापक मोजक असं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस यस, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट इथे प्राप्त झाली आहे. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट. अर्थातच तेजस्वी खेळी होत असताना समाप्त. शेवटच्या बॉल वरती मोठा मटका मारायच्या प्रयत्नामध्ये तेजसने इथे थोडासा खराब शॉट खेळला आणि त्यावरती फलंदाज बाद झाले. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळतीये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25. विजयाचं समीकरण उर्वरित चेंडू 12 आणि 16 धावेंची आवश्यकता. जॉली, जिनके माध्यम से बहुत अच्छा संगीत हम सुबह के सत्र से सुन रहे हैं. 2 ओवर की समाप्ति, 3 विकेट के नुकसान पर 25 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज हो चुके हैं. अब भी 2 ओवर का खेल शेष है. 16 रनों की आवश्यकता. गेंदबाजी की कमान संभालेंगे गेंदबाज राकेश. राकेश के कंधों पर जवाबदारी, जिम्मेदारी हमें देखने को मिल रही है. देखते हैं किस तरीके से इस जिम्मेदारी को बखूबी निभा पाएंगे राकेश. स्ट्राइकिंग एंड के ऊपर हमें बल्लेबाज देखने को मिलेंगे अजय. तो ललेश नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर 12 गेंदे 16 रनों की आवश्यकता. एक बेहतरीन मुकाबला पूरी तरीके से इस सुबह के सत्र में मॉर्निंग सेशन में हमें देखने को मिल रहा है. देखिए इस ओवर में कुछ भी हो सकता है. ये ओवर बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है. अगर ज्यादा रन आए तो बैटिंग टीम फ्रंट फुट के ऊपर, अगर विकेट टेकिंग गेंदबाजी हुई तो फिर गेंदबाजी करने वाली टीम फ्रंट फुट के ऊपर देखने को मिलेगी. लेकिन मैच पूरी तरीके से रोमांचक है, इसमें कोई दो राय नहीं है. मैच अभी फिनिश हो चुका नहीं है. अभी 12 गेंदे 16 रनों की आवश्यकता है. और क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, हम हमेशा कहते रहते हैं. इस मर्तबा अच्छी गेंद शॉर्टर वन का यूज किया गया था. अंपायर के पास लाउड अपील नकारते हुए अंपायर नॉट आउट. डॉट बॉल की होती हुई समाप्ति. 11 गेंदे 16 रनों की आवश्यकता है जीत के लिए. ये समीकरण टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवल के लिए 24 गेंदों में 41 रनों की आवश्यकता थी. लेकिन अभी अगर देखा जाए 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन थे. उसके बाद ये गेंद डॉट आई. अब 11 गेंदे 16 रनों की आवश्यकता जीत के लिए. ये समीकरण टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम के लिए. इस मर्तबा स्ट्रोक तो खराब है. फील्डर की तरफ से अच्छी कोशिश थी. कीपर जरूर आए और कीपर की तरफ से कैच लपका लिया. और यहाँ पर बड़ी मछली जाल में और एक विकेट का पतन होता हुआ अजय बैक टू द पवेलियन. देखिए 11 गेंदों में 16 रनों की आवश्यकता थी. बड़ा शॉट मारने के प्रयास में गेंद स्टिकर को लगी और उसके बाद हवा में थी, जहां पर कीपर ने बहुत अच्छी कीपिंग की, किसी भी तरीके से भूल नहीं की और विकेट का पतन होता हुआ. और एक विकेट का पतन नए बल्लेबाज कुमार स्ट्राइकिंग एंड के ऊपर देखने को मिलेंगे. 10 गेंदे 16 रन. प्रेशर में पूरी तरीके से टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवल, जो टीम हमें फ्रंट फुट के ऊपर देखने को मिल रही थी,
लगभग देखा जाए तो रन अप बॉल इक्वेशन था, लेकिन इसे ही कहते हैं क्रिकेट। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यह हर प्रेडिक्शन फेल है, जैसे हम हमेशा कहते हैं। कुछ इसी तरीके से हमें देखने को मिला। इस मर्तबा लाउड अपील जरूर की गई थी। 1 रन मुकम्मल, लेग बाय का 1 रन 8 टीम के टोटल में, और स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 26 रन। जीत के लिए अभी भी 15 रनों की आवश्यकता है। गेंदे अभी शेष अगर देखा जाए तो 9 गेंदे और 15 रनों की आवश्यकता। जीत के लिए ये समीकरण पूरी तरीके से देखने को मिल रहा है। यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय। चेंडू स्लॉट मध्ये जरूर होता, डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये, इनटू दी आर्क अँड गोइंग आउट ऑफ दी पार्क। मिड विकेटला क्लिअर करत संघर्षाचा शंखनाद फुंकणारा आलाय षटकार। जो षटकाराची नितांत गरज होती तो षटकार आलाय। धावसंख्या धावफलकावरती 32। विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतं। 8 बॉल 9 धावेंची आवश्यकता, 8 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। जीत का ये समीकरण बैटिंग करने वाली टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवल के लिए। चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल, वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे। स्विच इट करायचा प्रयत्न जरूर होता, पंचांकडे लाऊड अपील केली जाते। वारंवार सातत्याने पंचांकडे लाऊड अपील केली जाते, मात्र दक्ष आणि चाणक्य नजरेमध्ये पंच फार चांगली पंचांची भूमिका बजवत आहेत। योगराज बुटेरे सर आणि त्यांच्या समवेत प्रवीणजी विशे सर, दोन ऑफिशियल जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये। डॉट बॉल आलाय, आता समीकरण येऊन ठेपलंय। 7 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता होती। यावेळेस डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये फार चांगल्या प्रकारचा स्ट्रोक होता, मात्र फिल्डिंग देखील दमदार। 1 धाव कंप्लीट झाली। 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33। विजयाचं समीकरण अगदी सोपं आहे। 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धाब्यांची आवश्यकता। 6 चेंडूंमध्ये 8 धाबा चेज होतील की डिफेंड होतील हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र त्या अगोदर आपण ऐकू एक्सू मधून असं संगीत। यस डीजे जॉली। आठ धावेंची आवश्यकता है। 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता। जीत के लिए समीकरण देखने को मिल रहा है टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवल के लिए। अगर देखा जाए तो एक बड़ा शॉट अगर आ गया 3 गेंदों में, तो इस मैच में पूरी तरीके से कमबैक करते हुए मकरंद स्पोर्ट्स मुठवल देखने को मिलेंगी। डॉट बॉल या फिर विकेट टेकिंग गेंदबाजी हुई तो डेफिनेटली जय हनुमान क्रिकेट टीम खांडवल भी ये हमें फ्रंट फुट के ऊपर देखने को मिलेंगी। आखिरी गेंद के ऊपर, आखिरी ओव्हर के ऊपर हमें भाव देखने को मिलेंगे। शेवटच्या षटकामध्ये आपल्याला भाव पाहायला मिळतील। बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, कॅचची संधी निर्माण झाली होती, एकदम कंप्लीट झाली। आता 5 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता आहे। 5 चेंडू आणि 7 धाबा। जबरदस्त मुकाबला आपल्या क्रीडा रसिक राजाच्या भेटीला या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय। 5 चेंडू आणि 7 धाबा। एकीकडे संघ जय हनुमान खांडवळ बी तर दुसरीकडे मकरंद स्पोर्ट्स मुठवळ। कुठला संघ जिंकेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। 5 चेंडू विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता। हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, या परिस्थितीमध्ये आता बॅटिंग करावी लागेल। यावेळेस लाईन पाहिली आहे। येस, प्रेशर 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 आणि प्रेशर दिसतोय। ऑफस्टंपच्या बाहेर वाईडिश लाईन वरती बॉल फेकला आणि त्यानंतर एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड। आता 5 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता आहे। 5 चेंडू 6 धावा। कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे नक्कीच कंपल्सरी 5 चेंडू 6 धावा चेज करणं बंधनकारक असेल। यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, मात्र नशीब सोबत आहे की नाही नाहीये। यावेळेस विकेटचं पतन होतोय। लॉंग लेग मधून स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आले, कॅच कंप्लीट केली आणि कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त। कुमार बॅक टू दी पवेलियन।
समीकरण येऊन ठेपलंय. 4 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. एक मोठा फटका, मॅच फिनिश. एखाद 2 विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा संघ पाहायला मिळेल जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब, जो मात्र फ्रंट फूट वरती. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं हे आपण सातत्याने पाहिलंय. अगदी या मॅच मध्ये तेच घडेल की नाही पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ इताडे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली जानू स्पोर्ट्स इताडे संघाने आणि बॅटिंगसाठी जय हनुमान क्रिकेट संघ इताडे संघाला इन्व्हाइट केलंय. दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती असेल की आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. दैवत सर, खेळाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण संघाला रेडी ठेवायचंय ही रिक्वेस्ट असेल. तसेच जय हनुमान क्रिकेट संघ इताडे संघ आपण देखील खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. जशी मॅच समाप्त होईल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कॅचची संधी निर्माण झाली होती. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन नाहीये. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे. कारण आता आपल्याला पाहायला मिळेल विजयाचं समीकरण. उर्वरित चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 4 धावेंची आवश्यकता. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या मॅचचा सिकंदर कोण असेल? 3 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. रोमहर्षक मॅच सकाळच्या सत्रामध्ये आमच्या दर्शकांच्या भेटीला आली आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि इथे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अगदी आपण पाहू शकतो फलंदाज. रन नाहीये मात्र काय विकेट आहे. येस, विथ द बॅट फलंदाज बाद असतील. स्ट्रायकिंग एंड वरती अजून एक मोठा धक्का बसतोय. आता 2 चेंडू 4 धावेंची आवश्यकता असेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल ही रिक्वेस्ट आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहे दादा. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. रिव्ह्यू तुमच्याकडे फक्त बीमर साठी असेल याची आपण सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. पंचांचा जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तो ग्राह्य धरला जाईल याची नोंद करून घ्या. टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आणि टीम जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब. नेक्स्ट बॅट्समन पाठवून द्या प्लीज, रिक्वेस्ट असेल, कारण पंचांनी निर्णय बाद असं दिलेला आहे. त्यामुळे नेक्स्ट बॅट्समन आपण लवकरात लवकर पाठवा प्लीज. टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. कॉट बिहाइंड ची विकेट. 2 बॉल 4 धावेंची आवश्यकता. 2 चेंडूंमध्ये 4 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावेंची आवश्यकता असताना जबरदस्त गोलंदाजी जरूर केली. 4 चेंडूंमध्ये 4 धावा बहाल केल्या गेल्या. मात्र आता 2 चेंडू विजयासाठी 4 धावेंची आवश्यकता आहे. काही घडू शकतं. क्रिकेट आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, सरडा आणि राजकारणापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संघ जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब, दुसरीकडे मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. 2 चेंडू आता 4 धावेंची आवश्यकता आहे. दर्शकांना विनंती असेल, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 चेंडू आणि 4 धावा. कुठला संघ जिंकेल? टीम खांडवळ ब की टीम मुठवळ? गोलंदाज आहेत भाऊ आणि भाऊ हे जबरदस्त गोलंदाजी करतायत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता. भाऊच्या माध्यमातून ही चूक नक्की महागात पडू शकते. मुठवळ संघ बसून घ्या, काही हरकत नाही. बसून घ्या, काही हरकत नाही. चांगली मॅच चालू आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली आहे. ड्रॉप. 1 धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि मैदानावरती 2 धावा होत असताना कंप्लीट. सकाळी चहा सोबत बिस्किट नाही तर चहा सोबत नशीब खाऊन आले की काय, हे प्रश्न नक्की विचारायला लागेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या खेळाडूंना. कारण 2 चेंडू 3 धावेंची गरज असताना कॅच सुटली. 2 धावा अर्जित झाल्या.
आता एक चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. भाऊच्या खांद्यावरती जबाबदारी नक्की आहे, ती म्हणजेच टीम जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब संघाची. दुसरीकडे फलंदाज संजयच्या खांद्यावरती आणि सुधीरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, ती म्हणजेच मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाची. एक चेंडू एक धाव. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल हे नक्की आपल्याला पाहायला मिळेल. म्हटलं जातं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है, जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत से भी है, इस मैच में लड़ना सीख लो. एक चेंडू आणि एक धावेची गरज. कोण जिंकेली मॅच? ना एक मेरा होगा, ना लाख तेरा होगा, ना तारीख मेरी होगी, ना मजाक तेरा होगा. इस मैच का गुरूर ना कर मेरे दोस्त, एक दिन खाक तेरा ही होगा, एक दिन सपना पूरा ही मेरा होगा. कोण जिंकेली मॅच? एक चेंडू आणि एका धावेची गरज. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीमध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. यावेळेस लाईन पाहावी लागेल. वाईड आणि यस, सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाने. हार्दिक अभिनंदन टीम मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. हार्ड लक टफ लक देऊया जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब संघाला. दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचाय. संघ नक्की एक जिंकला, मात्र मन दोन्ही संघांनी जिंकली आहेत. त्यामुळे हार्ड लक टफ लक आपण देऊया जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ ब संघाला. खूप चांगली शिस्त